यंदाची विधानसभा निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीचं भवितव्य ठरवणारी आहे। राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी 64% आसपास मतदान झालंय। मतदानानंतर लगेचच एक्झिट पोल्सचे अंदाज येण्यास सुरुवात झाली। काही संस्थांनी महायुतीचं तर काही संस्थांनी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल असा अंदाज लावलाय। आता खरं चित्र तर शनिवारी मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल। मात्र त्याआधी या एक्झिट पोल्सनं उत्तर महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांचा काय मूड आहे याचा आढावा घेऊया। उत्तर महाराष्ट्रात अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार हे 5 जिल्हे येतात। या 5 जिल्ह्यात एकूण 47 विधानसभा मतदारसंघ आहेत। या मतदारसंघात अनेक ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळाली। लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात महायुतीला जोरदार धक्का बसला। तशीच परिस्थिती आता राहील का असा सवाल उपस्थित होत होता। एक्झिट पोल्समधून मात्र महायुती आणि महाविकास आघाडीत 50-50 सामना होईल असा अंदाज बांधण्यात आला आहे। SAS ग्रुप हैदराबादच्या एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीला एकूण 15 ते 16 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महायुतीला 18 ते 21 जागा मिळण्याचा अंदाज आहे। अन्य पक्षांना 2 जागा मिळतील। या संस्थेच्या एक्झिट पोल्सनुसार महायुती महाविकास आघाडीपेक्षा सरस कामगिरी करताना दिसत आहे, मात्र दोन्हीच्याही जागांमध्ये फारसा फरक दिसत नाही। लोकशाही रुद्रने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रात भाजपला 14, शिंदे गटाला 6, अजित पवार गटाचे उमेदवार 4 मतदारसंघात विजय होण्याची शक्यता आहे। तसेच महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाला 6, ठाकरे गटाला 6 आणि शरद पवार गटाला 8 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली। या एक्झिट पोलनुसार उत्तर महाराष्ट्रात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येताना दिसत आहे। महायुतीचा विचार केला तर 5 जिल्ह्यात महायुतीला 24 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीला 20 पर्यंत जागा मिळतील अशी शक्यता आहे। GAIच्या पोलनुसार उत्तर महाराष्ट्रात महायुतीला 15 ते 20 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीला 15 ते 20 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। या पोलचा विचार केला तर दोन्ही आघाड्यांना समसमान जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केलाय। म्हणजेच उत्तर महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीत काटेकी टक्कर होईल असे अंदाज समोर आले आहेत। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा इतिहास पाहिला तर उत्तर महाराष्ट्रात महायुतीची दाणादाण उडाली होती। या भागातील 6 लोकसभा मतदारसंघात महायुतीचा मोठा पराभव झाला। जळगाव आणि रावेर या 2 मतदारसंघांनी नामुष्की थोडीफार टाळली होती। नंदुरबार, धुळे, नाशिक, नगर दक्षिण, शिर्डी, दिंडोरी या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा दणदणीत पराभव झाला। या पराभवातून महायुतीने धडा घेतला। उत्तर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं व्यवस्थित प्लॅनिंग केलं, त्यामुळं एक्झिट पोलमध्ये येथील चित्र महायुतीसाठी आशादायक झाल्याचं दिसून येत आहे। 5 जिल्ह्यातील 47 विधानसभा मतदारसंघापैकी निम्म्या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजय होतील असा अंदाज बहुतेक एक्झिट पोलमधून समोर आलाय। राज्यात पुन्हा महायुती सरकार येणार का पाहूयात सविस्तर। पोल डायरी एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महायुतीच्या 122 ते 186 जागा निवडून येतील असा अंदाज आहे। त्यात भाजप 77 ते 108 जागा, शिवसेना शिंदे गट 27 ते 50 जागा, राष्ट्रवादी अजित पवार गट 18 ते 28 जागा, तर महाविकास आघाडी 69 ते 121 जागा जिंकतील असा अंदाज आहे। त्यात काँग्रेस 28 ते 47 जागा, शिवसेना ठाकरे गट 16 ते 35 जागा, राष्ट्रवादी शरद पवार गट 25 ते 39 जागा आणि इतर 12 ते 29 जागा निवडून येतील। चाणक्य एक्झिट पोलनुसार महायुतीच्या 152 ते 160 जागा निवडून येतील असा अंदाज आहे। त्यात भाजप 90, शिवसेना शिंदे गट 48, राष्ट्रवादी अजित पवार गट 22, तर महाविकास आघाडी 130 ते 138 जागा जिंकून येईल असा अंदाज आहे। त्यात काँग्रेस 63 जागा, शिवसेना ठाकरे गट 35, राष्ट्रवादी शरद पवार गट 40 आणि इतर 6 ते 8 जागा जिंकतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय। तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं, हे एक्झिट पोल खरे ठरतील की राज्यात आणखी वेगळं चित्र पाहायला मिळेल? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी।